हिरवे हिरवेगार गालीचे हरित फुलांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. ही बालकवींची कविता म्हणजे एक काव्यरूपाने केलेलं गीत आणि अशाच कविता आम्ही लहानपणी ऐकल्या होत्या. या काव्यरूपाने आम्हाला शिकवणाऱ्या बाई ज्या अगदी म्हणतात ना की बालरूपांना आकार देणाऱ्या आणि त्या बालरूपांना आकार देणाऱ्या बाई म्हणजे आमच्या सौ मराठेबाई. तर त्यांची खरंच खूप दिवसापासून मुलाखत घ्यायची होती आणि तो योग आज आला. तर असं वाटत होतं की कुठंतरी त्यांचे विचार आणि जतन करून ठेवावे म्हणून आजचा हा मुलाखतीचा घाट. तर पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचं आहे जे तुमचं बालपण आणि शिक्षण ते कसं गेलं म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की जन्मालेपासून वगैरे, कारण की त्या बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नसतात. तर ते कसं होतं बालपण आणि शिक्षण तुमचं, कशी सुरुवात झाली? माझं मूळ गाव आत्ताच्या सांगली जिल्ह्यातलं केळाचा येतोड, इस्लामपूर तालुक्यामध्ये केळाचा येतोड. तिथं म्हणजे थोडक्यात काय, केळीचं उत्पादन भरपूर असल्यामुळे नावच पडलं गावाचा केळाचा येतोड. आणि अशा गावामध्ये गावाला वस्ती फार किती असेल, 2000 वस्ती असेल गावाची. आणि त्या गावामध्ये आमची शेतीवाडी वगैरे होती, वडील होते, नंतर आई आणि आमची एक आजी होती, माझ्या धाकट्या 2 बहिणी होत्या. आणि शेतीवाडी वगैरे बघून आमचे वडील त्या ठिकाणी हे करत होते, चरितार्थ चालवत होते. आणि मग मराठी शाळा होती गावामध्ये, जिल्हा परिषदेची. आणि शाळा गणपतीच्या देवळात भरायची, देवळात भरायची शाळा. आणि 1ली ते 7वी एकच वर्ग, टप्प्याटप्प्याने हे मुलं बसवलेली असायची. नंतर हे जे बालवाडीचे वगैरे, बालवाडी त्याला म्हणलं जायचं नाही, त्याला इन्फंट्री म्हटलं जायचं. हो, मिलिटरीत कसे इन्फंट्री म्हणतात, इन्फंट्री म्हटलं जायचं. हां, तर ते बालवाडी वगैरे त्याला असं काही नव्हतं. तर कच्ची पहिली किंवा नुकतं शाळेत, पण त्यावेळेला शाळेत दाखल करण्याचं वयच 6 वर्ष होतं. म्हणजे पूर्ण त्यावेळी 6 वर्षापर्यंत मुलांनी घरात खेळलं पाहिजे आई बाबाच्या सोबत. म्हणजे तो नियमच होता. 6व्या वर्ष 7वं लागलं की शाळेत घालायचं. मग त्यामुळं ह्याच्यापर्यंत एकाच वर्गात संपूर्ण अख्ख्या शाळामध्ये एक वर्ग, काय फार मोठी शाळा नव्हती. मग शिकवायला एक पाटील मास्तर म्हणून होते आणि एक म्हणजे मागासवर्गीयमधल्या एक बाई होते शिकवायला, पुष्पावंती त्यांना म्हणायचं, आडनाव काय तर लक्षात नाही माझ्या. तर ते आता 2च शिक्षक आम्हाला शिकवायला, पण त्या बाई पण प्रेम होत्या, चांगल्या होत्या. त्या काळामध्ये मागासवर्गीय स्त्री शिक्षिका झाली होती. मी तोच म्हणजे प्रश्नच मी तुम्हाला आता विचारला. त्या काळामध्ये किंवा 1950-55च्या काळामध्ये, 55ला आम्ही गाव सोडलो. आणि त्यावेळेला तिथं मागासवर्गीयमध्ये पुष्पावती त्या म्हणजे ह्याच्यातल्या होत्या, मातंग जमातीतल्या होत्या. तर त्यांचं आडनाव काय का माझ्या लक्षात नाही. तर त्या आम्हाला शिक्षक होत्या. पण खरं म्हणजे बाई इतक्या छान शिकवायच्या अगदी त्या. आणि ते मास्तर होते ते पण कडक होते. पण म्हणजे सगळं शाळेत सगळं सारवायचं, शाळेत नंतर पाणी भरायचं. आणि शाळा सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 3 ते 5 दुपार शाळा असते, रोज 2 वेळा. त्यामुळे आमचं 4थी पर्यंत आणि शिक्षक शिकवायचे चांगले आणि घटवून घ्यायचं पुन्हा पुन्हा. बरोबर आहे ना, कारण की घरातली तशी परिस्थितीच नव्हती, कारण की बऱ्याच जणांचे आई वडील तेवढे शिकलेले नव्हते, त्याच्यामुळे शाळेत जेवढं शिकवायचं तेवढंच ते मुलं ग्रहण करायचं. म्हणजे आणि तसं नाही केलं तर मार्क पण तसाच होता. तर ती चांगली गोष्ट होती ना, त्याच्यामुळे माणसं घडत होती. घडत होती, बिघडत नव्हती. मग 4थी पर्यंत आम्ही तिथं होतो. मग 4थीला आमच्या इकडून काही जण शेती गेली म्हटल्यानंतर आम्ही गाव सोडलो. पण आधीमध्ये सप्टेंबरच्या दरम्यान गाव सोडल्यामुळं आम्ही कराडला आलो. आणि कराडला आल्यानंतर शाळेमध्ये ॲडमिशनसाठी चौकशी केली, पण म्हटले नाही, म्हटले आता ॲडमिशन मिळणार नाही. म्हटले आता म्हणजे जिल्हा एक असता तर म्हणजे अभ्यासक्रम एक असता, पण तो दक्षिण सातारा, कराड म्हणजे उत्तर सातारा. तर त्यामुळं अभ्यासक्रम तुम्हाला तो हे होणार नाही, सगळा तुम्ही अभ्यासक्रम एवढा पूर्ण करू शकणार नाही. तर पुढच्या वर्षी ॲडमिशन घ्या. मग पुढच्या वर्षी ॲडमिशन घेतली 4थीला. मराठी शाळा होती जिल्हा परिषदेची. ती शाळा 1लीपासून 4थीपर्यंत एका ठिकाणी आणि 5वी ते
7वी दुसऱ्या ठिकाणी. मग मराठी शाळेमध्ये हे करत होतो, जात होतो आम्ही. पण मग आता जे म्हणताय ना तुमच्याकडे जे आता मराठीचा आणि संस्कृतचा असा पहिल्यापासूनच मला छंद होता का जास्त म्हणजे अगदी माझे म्हणजे भाषा माझी आवडतीच होती पहिल्यापासून. कारण की तुमच्या उच्चारामध्ये पण त्याचं ते नाही, जाणवत होतं आणि शिकवताना. म्हणजे घरातले संस्कार हं. आमच्या वडिलांना पण अशुद्ध बोललेलं, चुकीचं बोललेलं आईला पण आवडायचं नाही. घरामध्ये देवधर्म वगैरे सगळं असल्यामुळं मग सगळे चांगली स्तोत्र किंवा पोथ्या यांचे शब्द कानावर पडायचे. त्यामुळे नकळतपणे कानाला म्हणजे कानसेन तयार झालं. हा, हा, सवयी त्या- नकळतपणे कानाला शुद्ध आणि स्वच्छ आणि चांगला ऐकायची सवय झाली. त्याच्यामुळे मग ते त्या- संस्कृतचे उच्चार उच्चार पण तसेच त्यामुळे. हा. आणि उच्चार करायला चुकला की आमच्या वडिलांना आवडत नव्हतं. बरोबर, तेच तर म्हणजे कमी जरी शिकलेले होते, हे जरी काम करत होते, तर त्यांचं शिक्षणावर प्रेम होतं भयंकर. नाही त्याच्यामुळेच कदाचित तुम्हाला सगळ्यांना शिक्षण त्यांनी दिलं म्हणजे आणि शाळेत सुद्धा आम्हाला मागवलं नाही कुठं. कधी आम्हाला एक युनिफॉर्म 3-3 वर्ष घालायला लागायचं. त्यावेळी होते पण नाही, हेच नव्हतं, परिस्थिती अंगाला ठिगळ लावलेले कपडे असायचे. पाठीला ठिगळ, पाठीमागं ढुंगाला ठिगळ लावलेलं असायचं. नंतर पुन्हा परत 3-3दा ते याचा तुकडा फाडून त्याला लाव, त्याचा तुकडा फाडून त्याला लाव, कारण परिस्थिती अशी वेट होती. पण तरी पण त्याच्यातून तुम्ही शिक्षण चालू ठेवलं ही खूप मोठी गोष्ट. एकदा तर 7वीत असताना मी 3 दिवस शाळेत गेलेले. म्हणल्यानंतर शाळेत विचारलं की बाई होत्या त्या आठली बाई म्हणून, माणिक तू शाळेत का नाही आलीस? तर डोळ्यात पाणी आलं, रडायला लागलं. म्हणलं खरं सांगू का, म्हणलं मला घालायला कपडा नव्हता. तुमचं आधीचं नाव तिकडचं माणिक नाव आहे तिकडचं, आणि इकडचं पण नव्हतं. तर म्हणलं की मला घालायला कपडा नव्हता म्हणून मी आले नाही. मग आमच्या शेजारच्याने विचारलं, वडिलांचे मित्र होते शेजारी, त्यांना अण्णा म्हणायचे, अण्णा पोरगीला शाळेत का नाही पाठवलंस? तर म्हटलं अरे काय सांगू, तिला घालायला कपडा नाही, ती शाळेत कशी जायची? म्हणजे कसलाही कपडा नाही. आणि त्याला काही युनिफॉर्म कंपल्सरी नव्हता, कुठलाही कपडा घालायचा, एकच दिवस युनिफॉर्म असायचा. बाकीचे 5 दिवस आठवड्यातले युनिफॉर्म नसायचा, पण तो सुद्धा घालायला कपडा नाही म्हणून ती शाळेत गेली. मग ते काय म्हणले की माझी बायको मेलेली आहे, तिच्या 2 साड्या आहेत, चालेल का तुला दिलं तर पोरीला? त्यांची बायको मेली होती आणि तिच्या 2 साड्या होत्या शिल्लक. एक अशी गुलाबी जांभळी फुलं असलेली वायल होती, तर ती म्हणली चालेल का, ती नेसेल का? तर म्हटलं खूप मोठं नेसल. मग ती साडी नेसून मी शाळेत गेली. हे सगळे दिवस आठवतात हे सगळे दिवस मला आठवतात. म्हणजे असं वाटतं ना आपण कुठून कुठपर्यंत आलो ना. म्हणजे मी अशी कल्पना नव्हती केली कधी. पण खरंच आपण म्हणतो ना मग त्या बाईने मला सांगितलं की म्हणले बरं असू दे, म्हणलं ठीक आहे. मग आमच्या वडिलांना कुठेतरी काम मिळालं, त्याचा 1 रुपया आला. त्यांनी मला त्यातले 8 आणे दिले आणि म्हणले तुला परकरला कापड घेऊन ये. मग ते परकरचं कापड आणलं 1.5 मीटर. आणि बाईंनी आम्हाला शाळेत त्यावेळेला कार्यानुभव, त्याला मूलोद्योग म्हणले जायचं पूर्वी. त्या मूलोद्योगामध्ये शिवण, विणकाम, भरतकाम, कातरकाम, चटया विणणे, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कागदाच्या वस्तू तयार करणे, असं त्याला ते शिकवलं जायचं. आता तुम्ही ज्याला कार्यानुभव म्हणता ना, तर त्याला ते जे मूल्य शिक्षणामध्ये ते आम्हाला हे शिकवलं जायचं. मग मी एक म्हणजे शिवण होतं आम्हाला पहिलीपासून असायचं. पहिलीला रुमाल, दुसरीला पिशवी, तिसरीला बिन बाहेरचं सुरखं, चौथीला बाहेरचं सुरखं, 5वीला ब्लाऊज, मग त्याच्यामध्ये परकर, फ्रॉक 7वीला, म्हणजे असे आम्हाला ते कपडे शाळेत शिवून घेत होते. तर ते त्याच्यामध्ये तो परकर बाईंनी सांगितलं मी तुला वेतून देते, तू शिवायचा. मी हातावर शिवला तो परकर आणि तो घालून शाळेत गेला. मग पण अभ्यासात इतकं आम्ही सगळ्या बाईंनी हुशार की एकदा शाळेत शिकवलं की पुन्हा आम्हाला घरी अभ्यास करायला लागत नव्हता. घरी अभ्यास म्हणजे फक्त काय लिखाण दिलं असेल तेवढं. तुमच्या इथे गौत वगैरे असते का? गौत आणि टाक म्हणजे ते हे असायचं. बोरूचं पण होतं 4थीपर्यंत बोरू. आणि ह्याला सुलेखनला फक्त पुढं बोरू असायचा. पण शाळेत लिहायला म्हणले, शाळेतनं हे बाटलीतनं दौत काचेची बाटली असायची किंवा चिनी मातीची, आणि त्याला 2 भोकं पडलेली असायची, त्याच्यातनं दोरी ओवायची, त्याच्यात हे भरायचं, शाई भरायची. 1 पैशाला शाईची पुडी मिळायची, नाही 1 पैशाला 3 पुड्या मिळायच्या. मग ती 1 पुडी आणायची आणि त्या एका पुडीमध्ये तसल्या 3 बाटल्या शाई व्हायची. टाक असायचा लाकडी, त्या लाकडी टाकाला
पुढं असं नीप अडकवायसाठी हे नखाला कसं येईल अशी खाच असायची, त्याच्यात ते नीप अडकवायचं. आता पेनचं जसं नीप असतं ना तसं टाकाचं नीप असायचं, ते त्यात अडकवायचं आणि मग त्याला न्यायचं. शाई बुडवायची, हळूच काठावर त्यातले निचळवायचे आणि याच्यावर लिहायचे. अक्षर इतकं सुंदर, कारण बॉलपेनचा बॉल कसाही वळतो, अक्षराचं वळण कसंही होतं. शाईच्या पेनचं काय असतं, टोकाचं टोक वळत नाही. जसं तुम्ही लिहायला घेतलं तशीच त्याला सवय होते, त्यामुळे अक्षराचं वळण अजिबात सुरू. नाही मी ते फक्त ते ऐकून होते. आता तुम्ही ते वर्णन सांगितलं म्हणून मला ते असं वाटलं की अरे मी पाहिलेलं होतं, पण ते कधी लिहिले ते पण कसं आपण म्हणतो ना पिक्चर मध्ये वगैरे, असं जुन्या पिक्चर मध्ये वगैरे ते फक्त दाखवलेलं होतं. म्हणजे आमच्यापर्यंत त्यावेळी ते पेन आलेले चाललेले, त्याच्यामुळे ते काय माहितच नव्हतं, फक्त बघितलेलं. म्हणून तुमच्या वेळेस जवळजवळ बॉलपेन आलेली. आणि आम्हाला शाळेत सुद्धा हायस्कूल, कॉलेजला पेन वापरायला परवानगी होती, हायस्कूलला परवानगी नव्हती. 9 टाकच घेऊन जायचं हायस्कूलला पण. मग नंतर 10वीला आम्हाला परवानगी मिळाली पेन वापरायला. पण पेन वापरायचं ते सुद्धा कसं, शाईचं पेन. शाईचे पेन 10वीचा पेपर, त्याला 11वी SSC होती. 11वीचा पेपर सुद्धा हे न द्यायचा, शाई पेन न द्यायचा, बॉल पेन न नाही नव्हतंच त्यावेळेला. आता पण याची पण शाईचं म्हणजे बॉल असलेली शाईचं तसलं पेन मिळायचं, त्यानं नाही लिहायचं, निफाच्या पेननंच लिहायचं. त्यामुळं अक्षर वळण न राहिलं शेवटपर्यंत. त्यामुळं अभ्यासाला कधी म्हणजे असं जाणून बुजून बसायला लागले वगैरे असं कधी झालं नाही. पण आता बाकीचे पण विषय होते ना तुम्हाला त्यावेळी, मग असं का वाटलं म्हणजे मराठीमध्येच आपण पुढे? 11वी पास झाल्यानंतर कॉलेजला जायचं होतं मला, पण परिस्थिती नव्हती ना. मग त्या वडिलांच्या बरोबर कामाला जायचं, नंतर ही सगळ्या लहान पिढी. आणि मी 9वीमध्ये असताना फेब्रुवारीत माझी आई वारली. हा म्हणजे खूपच लांब. मग त्यावेळेला मी होते 16 वर्षाची. नंतर माझ्या खालची बहीण एक होती, ती होती 14 वर्षाची. तिच्या खालची बहीण होती 12 वर्षाची. नंतर एक होती 3री, एक होती 4 वर्षाची, धाकटी होती 7 महिन्याची. त्याच्यानंतर सगळं त्यामुळे सगळं आई गेली 9वीत, शेवटी आई गेली. म्हणल्यानंतर मी मोठी, सगळं माझ्यावरच. तरी त्यातनं मी 4-5 घरची कामं करून हे करत होते. काय 2 रुपये 3 रुपये काय मिळतील ते घेऊन येत होते. वडिलांना 12 महिने काम नसायचं, मग खायचं काय. मग ते आई गेल्यानंतर ह्या सगळ्या भावंडांचं सकाळी लवकर उठून त्यांच्या सगळ्यांच्या आंघोळी, वेण्या, कपडे धुणे, पाणी भरणे, स्वयंपाक करणे, त्यांना जेवायला घालणे आणि मग आपण 12 वाजता शाळेत जायचं. 12ला शाळा होती आमची. दोघी वेळेची शाळा सकाळी असायची आणि त्या शाळेतनं आल्या की गणवेश एकच असायचा. मग जायचा म्हणलं तर तिचा गणवेश काढून घ्यायचा, हिनं घालायचा आणि मग तिने शाळेत जायचं. त्यामुळं शाळा ही आमची अशी म्हणजे 11वीला पैसा नाही. मग त्यावेळी असं नाही का वाटलं कधी, म्हणजे तुम्हाला आता आई गेल्यानंतर जबाबदारी पण आहे आणि मी शिक्षण थांबवावं, म्हणजे असा कोणता प्रसंग आला की तुम्हाला? नाही, मी 10 महिने शाळेत गेलेले नव्हते त्यावेळेला आई गेली त्यावेळेला. म्हणजे 9वीत मी सुरुवातीला तिमाही परीक्षा झाली आणि त्याला आईला जास्त होतंच करायला, तिला दवाखान्यात ॲडमिट केलेली होती. आणि त्यावेळेला मी हे केलं म्हणजे घरी आले. त्याच्यानंतर जी शाळेत मी गेले नाही ते एप्रिलमध्ये परीक्षेला शाळेत गेले. तोपर्यंत अभ्यास वगैरे? तोपर्यंत अभ्यास मी शाळेत, पुस्तकं होती. मी दवाखान्यात, आमची आई 4 महिने ॲडमिट होती दवाखान्यामध्ये. म्हणजे बारक्या बहिणीच्या वेळेला डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतर ती आजारीच पडली. 4 महिने ॲडमिट होती. तर मी रोज दिवसभरातले सगळे कामं करायची. नंतर बहिणी भावंडांना सगळं त्यांचं जेवण खाण, शाळा करायची, डबा घ्यायचा, शाळेत यायचं, पुस्तकं घ्यायची आणि दवाखान्यात जायचं. दवाखान्यात थांबायचं, पुन्हा संध्याकाळी घरी यायचं, पुन्हा सगळ्यांचं स्वयंपाक जेवण खाणं सगळं करायचं, रात्रीचं हे करायचं, डबा खायचं आणि पुन्हा दवाखान्यात जायचं. मग त्याच्यात तिथं दवाखान्यात मला जेवढं काही वाचायला मिळलं तेवढ्यावर मी परीक्षा दिली. त्यामुळं मला त्या काळामध्ये गणित माझं मागं पडलं. मी 11वीला गणित घेतलं होतं. गणित म्हणजे स्पेशल गणित आम्हाला असायचं, अंकगणित, स्पेशल भूमिती आणि स्पेशल बीजगणित. तर आणि ते तिन्ही एकत्र म्हणून जनरल गणित. मी जनरल गणित आणि अंकगणित घेतलं, कारण अंकगणित पण मला आवडायचं. संस्कृतला पण आम्हाला बाई चांगले भेटले, त्या लाटेबाई म्हणून होत्या.
त्या संस्कृत फार सुंदर शिकवायच्या. त्याच्यानंतर आणखी एक गजेंद्र गडकर म्हणून आल्या, आता जे लेखिका म्हणून होते ना, तर त्या आम्हाला आल्या. मग म्हणजे त्यांची आई त्या आम्हाला आल्या, मग त्या पण संस्कृत छान शिकवायच्या. नंतर मराठीला एक बाई होत्या लाटे, मी त्यांचं आडनाव लाटेच होतं, तर त्या पण मराठी चांगलं शिकवायच्या. म्हणजे या लोकांच्यामुळं नकळतपणे मराठी आणि संस्कृत हे विषय माझे आवडीचे जास्त आणि तसं हिंदी सुद्धा माझा म्हणजे आवडता विषय होता, पण आम्हाला हिंदीला शिक्षक चांगले भेटले नाही. त्याला चांगले भेटले म्हणजे कसे, एक शिक्षक होते म्हातारे गोखले म्हणून, तर ते खूप लांबच्या अशा कुठल्या गोष्टी सांगायचे, विनोबांच्या वगैरे आमच्या तुमकाशाच्या सांगायचे, आणि त्यामुळे मूळ विषय बाजूलाच राहायचा. त्यावेळी तुम्हाला कधी वाटलं का हे एखादा शिक्षक जेव्हा चांगलं शिकवतो तेव्हा तो विषय पक्का होतो, तर मी भविष्यामध्ये तसं हे करताना नाही, नकळतपणे ते मनात म्हणून सांगितले, हे शिक्षक तुला का सांगते की यांच्यामुळं मला त्या विषयाबद्दल गोडी निर्माण झाली. म्हणजे जे आता तुम्ही हिंदीचं म्हटलं की गोष्ट नंतर तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये पण हे केली असेल आणि पाहिली असेल की बाबा माझ्याकडून ते मुलांना देणं झालं पाहिजे. त्यामुळे मग 11वी पास झाल्यानंतर मी घरीच होते. 10वीला म्हणजे पास झाले, 9वी पास झाले, 10वीत गेले. मग सगळा प्रपंच बघत शाळा केली, लोकांची कामं करत, म्हणजे काय करत सगळं. मग नंतर 11वी चांगल्या मार्कांनी पास झाले. म्हणजे त्यावेळेला मला 72% मार्क होते आणि कायम माझा पहिला नंबर असायचा. कुणी किती प्रयत्न करू दे, पण मी कधी पहिला नंबर, आमच्या सगळ्या वेळी जवळजवळ कुणी कधी पहिला नंबर सोडला नाही शाळेमध्ये. त्यामुळं म्हणजे ह्याला 9वीला मात्र माझा त्यावेळेला 13वा नंबर आला. शाळेतच गेलेले नव्हते नव्हे. आणि त्याच काळामध्ये गणित, इंग्रजी याचा पाया जो म्हणजे पुढच्या बीजगणिताचा वगैरे, तर तो अभ्यासक्रम त्या काळात तो मला मिळाला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की नाही आपण इकडेच हे करावं. पण मग जे आता नोकरी वगैरे मग ते कधी सुरू झालं? मग ते 11वीला आमच्या काकांना म्हणजे आमची आजी वाजली 11वी असताना, तर मग आमचे वडील तिकडे गेले होते खानदेशात आजीकडं. तर म्हणले की तू माणिक काय करते, तर म्हटले काय नाही, आता 11वी पास झालेली आणि की घरीच आहे, तुला पुढं का नाही पाठवले? अरे म्हटले पुढं पाठवायला पैसे नकोत का, तिला कॉलेजची फी भरायला काहीतरी पैसे लागतील, ॲडमिशनचे ते तरी पाहिजे, तिला कॉलेजला पाठवायचं. व आमच्या काकांनी मला 40 रुपये पाठवले. ॲडमिशन फी त्यावेळेला 40 रुपये होती. अरे बापरे. काकांनी मला ॲडमिशन फी पाठवली आणि ती फी भरून मी ऑगस्टला कॉलेजला गेले, कराडच्या गाडगे महाराज कॉलेजमध्ये. मग त्यावेळेला म्हणजे पहिल्यांदा प्री डिग्रीचं वर्ष असायचं, त्याच्यानंतर ह्याला FY, SY, TY अशी 3 एज असायची, असं 4 वर्ष हे असायचं. मग विषय ते निवडताना मी काही सायन्सला गेले नाही, कारण सायन्सला जाऊन प्रॅक्टिकल वगैरे आपल्याला रेग्युलर होणार, मला घरच्या प्रापंचिक जबाबदारी म्हणून ते मला शक्य नव्हतं. म्हणून मी ठरवलं आपण याला जायचं, आर्ट्सला जायचं. काहींचं म्हणणं होतं की नर्सिंगला वगैरे जा, आमच्या वडिलांनी सांगितलं नको नर्सिंगला वगैरे. बरं म्हटलं ठीक आहे, म्हटलं मला पण काही तसं नर्सिंगची आवड होते नाही असं काही नाही. कुठला विषय असला तरी मी नावडीचा म्हणून माझा कुठला मी असा नव्हताच माझा, कारण प्रत्येकामध्ये म्हणजे त्याचं काय आहे ते गम्य ओळखायचं आणि त्यामुळे त्याच्या मागं लागायचं. त्यामुळं मी तिथं कोणतं घेतले, मराठी विषय घेतला. मराठीला पण मला कॉलेजला चांगले शिक्षक मिळाले. एक पाटीलबाई म्हणून होत्या, आढावतकर सर म्हणून होते, तर ते चांगले शिक्षक आम्हाला मिळाले. नंतर हिंदीला पण एक शिक्षक मिळाले, ते पण चांगले मिळाले. आणि तिथं काय म्हणजे काय संस्कृतचा कॉलेजचा काय प्रश्न नव्हता, पण मला त्यावेळेला हिंदीला मार्क चांगले मला मिळालेले होते, 72 मार्क होते हिंदीला. आणि त्यावेळेला आमच्या बॅचपासून 5वीला हिंदी कंपल्सरी झालं होतं, तोपर्यंत हिंदी कंपल्सरी नव्हतं. आणि त्यामुळं नवीन पिढीला हिंदी शिकवण्यासाठी लोक तयार झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातनं केंद्र सरकारनं हिंदी स्कॉलरशिप चालू केली. मग त्या काळामध्ये माझा हिंदीचे मार्क हे करून कॉलेजनं फॉर्म भरून पाठवला त्याच्यासाठी, आणि मला ती त्यावेळेला वर्षाला महिन्याला 120 रुपये स्कॉलरशिप. छान वाटलं असेल ना तेव्हा, ते वेगळंच म्हणजे एवढा आनंद झाला की त्या स्कॉलरशिपमध्ये मी माझं शिक्षण केलं, माझ्या घरच्या वडिलांना मी कॉलेजला.
जेव्हा स्कॉलरशिप मिळाली तेव्हा माझ्या बहिणीला मी कॉलेजला घातलं. बाकीच्या पण बहिणी तेव्हा शिकत होत्या ना? हो, शिकत होत्या, सगळे शिकत होते. म्हणजे ते ती माझी फक्त 2 नंबरची माझ्या खालची बहीण होती, ती 11वीच्या काकांना, त्यांना 4 मुलगेच होते. ते म्हणले आम्हाला मुलगी नाही, आम्ही तिला शिकवायला घेऊन जातो. मग मी 8वी ते 11वी तिच्याकडे शिकवलं झालं. मग 11वी झाल्यानंतर ती इकडं आली आणि मग नंतर मग तिला घेतलं, कॉलेजला ऍडमिशन घेतली. मग हे इथलं कॉलेज तुमचं कम्प्लीट करायचं? माझं 64ला पूर्ण झालं. म्हणजे 64 ते 68. 64ला मी 10वी झाले आणि 64 ते 68 HGMला मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर MA आणि हिटला रिझल्ट होता आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशीच मुलांनी शिक्षण संस्थेची पेपरला जाहिरात आली. हिंदी शिक्षकाची आणि मराठी शिक्षकाची गरज आहे, अर्ज करायचा. मला वाटलं असं कोणीतरी तुम्हाला सांगितलं? नाही, पेपरला जाहिरात आली आणि ती पेपरची जाहिरात मी वाचली आणि ती जाहिरात वाचल्यावर लगेच अर्ज करून टाकला. अर्ज केला 20 जूनला. त्यांचं ते 23 जूनला पत्र आलं, 27 जूनला ह्याला इंटरव्ह्यूला या म्हणून. मग इंटरव्ह्यूला गेले. मग पीजी कदम सर होते. ते पीजी कदम सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळेला ते शाळेत शिक्षक होते. मग त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि मग काय तिचं सिलेक्शन झालं माझं. पण मी BEd झालेले नव्हते. BA झाल्यानंतर माझं सिलेक्शन झालं. होय. नंतर वगैरे मग नंतर महाराष्ट्र शासनानं, आमचा हा डेव्हलपमेंटचा काळ होता. हा आजचा तुमचा प्रगत काळ आहे, सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही डेव्हलप झालेले आहे, पण आमचा डेव्हलपमेंटचा काळ होता, प्रगतीचा हळूहळू द्यायचा. त्यामुळं आता एक एक घटक तयार झाले पाहिजे. जसे हिंदीला स्कॉलरशिप देऊन तयार केले, नंतर संस्कृतला स्कॉलरशिप देऊन तयार केले, तसे आता त्याला DED असायचं. DED नाही, STD, सेकंडरी टीचर स्कूल लर्निंग, असं ते असायचं STD. नंतर तुमच्या शारीरिक शिक्षणासाठी CBED, रिपीटेड टीचर, आणि त्याला BT, बॅचलर ऑफ टीचिंग. BED नव्हतं त्यावेळेला, BT होतं. म्हणजे CPED, नंतर BPED, पुढं BPED झालं, नंतर हे BT. मग ते जुन्या लोकांच्यात तुला काय BA BT अशी डिग्री लिहिली सगळं. होय का? शोध घेतला पाहिजे. आता मी बघताना BA BT म्हणजे BT म्हणजे बॅचलर ऑफ टीचर. मग ते बॅचलर आताचे DED शिक्षकांसारखा कोर्स, BEDचा कोर्स. मग त्यावेळेला महाराष्ट्र शासनानं ठरवलं की आता हे ट्रेंड शिक्षक पाहिजे आहेत. मग महाराष्ट्र शासनानं स्पेशल योजना आणली की त्याही विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार पण द्यायचा आणि शिक्षण पण द्यायचं. मग त्याच्यातून मी ह्याच्यासाठी म्हणजे मराठी संस्कृत, नंतर हिंदी संस्कृत, आणि नंतर त्यावेळेला माझ्याबरोबर ते छोटूबाई गुजर, तुला म्हटलं का नाही होते अजून माझ्यावर जे होते आपलं खाली ते मारवाड्याचं दुकान होतं, शांतूबाई, ते शाळेच्या कार्यक्रमामध्ये वगैरे बरेच वेळा असायचे. तर ते आमच्या दोघांची निवड झाली, त्यांचं इंग्रजीसाठी आणि माझी म्हणजे मराठी आणि हिंदी, आपलं संस्कृत हिंदी ह्याच्यासाठी. मग मी असं होतं का संस्कृत हिंदी फक्त संस्कृत 2 मेथड घ्यायच्या. त्यावेळेला पद्धत अशी होती की BEDला 2 मेथड म्हणजे कोणते विषय तुम्ही शिकवायचे ते 2 विषय घ्यायचे. मग त्यांनी इंग्रजी आणि मला वाटते त्यांनी दुसरं काय मिळवलं, मराठी घेतलं असतं मला वाटते कोणते, आणि मी हिंदी आणि संस्कृत हे 2 विषय. ते माझा संस्कृत आवडीचा विषय होता आणि म्हटलं हिंदी मला येते, म्हटलं मी ग्रॅज्युएट झालेली हिंदीमध्ये, तर हिंदी येते मला चांगलं. मला मराठीमध्ये मी म्हणजे ह्याला कॉलेजला असताना FY व्हायला माझा एक पेपर 2 पेपर हे होते मराठीचे होतेच. त्यामुळे मराठीचं म्हणजे तिथं माझा वाङ्मयाचा अभ्यास झालेला आहे, सखोल अभ्यास झालेला आहे वाङ्मयाचा. अगदी ज्ञानेश्वरी म्हणजे तुमच्या ह्याच्यापासून अभ्यास झालेला आहे म्हणून. त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये संस्कृत आणि हिंदी ह्या 2 मेथड घेतल्या मी. आणि मग त्या मेथड घेतल्यानंतर तोपर्यंत इकडे जॉब वगैरे चालूच होतं? नाही, कॉलेजला मला रजा मिळाली, स्पेशल रजा. असं पण होतं का? मला वाटलं की तुमचं चालू असताना हे देऊन
बीएडचं शिक्षण देऊन तुम्हाला फुल पगारी. बरं. मग ते किती किती दिवसांचा काळ होता त्याच्यासाठी? जून ते एप्रिल अखेर. जून ते एप्रिल अखेर म्हणजे एक वर्ष एप्रिलमध्ये झालं, परीक्षा. एक वर्ष एप्रिलमध्ये परीक्षा. हा. परीक्षा संपली हा. की म्हणजे वर्किंग डेज इकडं आम्हाला 16 जूनला सोडलं. तोपर्यंत शाळेमध्ये वर्किंग डेज होते आणि इकडं मला वाटतं काहीतरी 14-15 एप्रिलला बहुतेक मला परीक्षा झाली असेल. मग त्यावेळेला आमचा इथला लास्ट वर्किंग डे की तिकडचा फर्स्ट वर्किंग डे. म्हणजे शिक्षणही मिळालं आणि हे पण मिळालं, पगार पण मिळाला. पगार किती होता मला सुरुवातीला? किती असेल? 119 रुपये. होय का? 119. पण मग त्यावेळी संस्थेत म्हणजे शिक्षक पण कमी असतील ना? जेव्हा शिक्षण संस्थेत- शाळेत आम्ही 11 लोक होते फक्त. म्हणजे फक्त 8वीच्या 2 तुकड्या होत्या, 9वीच्या 2 होत्या, मला वाटतं वर्ग पण नव्हते त्यावेळी. 10वीची 1 आणि 11वीची. चमडीच्या 6 तुकड्या होत्या त्यावेळेला. फक्त मी ज्यावेळेला गेले शाळेला हजर झाले त्यावेळेला आपली शाळेची जी बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंग मधल्या सुरुवातीच्या पहिल्या मजल्याच्या 6 खोल्या बांधून झाल्या. खालच्या आहेत त्या तळमजल्याच्या 6 खोल्या पहिल्या सुरुवातीच्या. तर त्या 6 खोल्या सुद्धा बांधून झाल्या त्या. पण वर हे फक्त स्लॅब टाकलेला होता. भिंतीला प्लॅस्टर नव्हतं, जमिनीला फरशी नव्हती, खिडक्या नव्हत्या, दारं नव्हती. अशा याच्यामध्ये आमचा इंटरव्ह्यू झाला. अशा याच्यामध्ये आम्ही सर्व्हिस केला. तिथं इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही राहिला पण तिथंच? राहिला कराडवरनं काही जायला जाणं शक्य शक्य म्हणजे तेव्हा एवढी सोय नाही नव्हती. सोय ती 2च गाड्या असतात. तुम्ही सगळेच राहायला गेला का कसं? नाही मी एकटी आले राहिले. आमचे वडील होते तोपर्यंत. म्हणजे मग बाकीच्या बहिणी पण कराडलाच का? बाकीच्या वेळी करायला मग त्यांचं हो आमचे म्हणजे माझी धाकटी बहीण तिथं होती कॉलेजला. नंतर तिच्या खालची म्हणजे सगळ्या हे MA बीएड आहेत सगळे. मी BA बीएड मला MA चा एक प्रयत्न केला पण मला काही या प्रपंचाच्या जबाबदारीमध्ये अभ्यास करून मला पूर्ण MA होता आलं नाही. पण मग माझ्याकडची MA बीएड आहे. ती खालची पण MA BA आहे. नंतर तिच्या खालची BSc बीएड आहे, BSc आहे, ती पोस्टात सर्व्हिसला होती. तिच्या खालची पण BScचा BA आहे आणि सगळ्यात धाकटी MA आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये शिक्षणाचं हे पुरलेच. माझ्या खालची ती मग मी इकडे सर्व्हिसला लागले त्यावेळेला ती कराडमध्ये होती. मग या सगळ्या बिल्डिंग सांभाळायचं हे करायचं सगळं ती करत होती. त्या दरम्यान तिला उमरजला सर्व्हिस लागली. मग ती उमरजवरून जाऊन करत होती शिक्षण. त्यावेळी गावाला पण असं होतं की खूप म्हणजे सोयी नव्हते किंवा माणसाची विचारसरणी पण तेवढी बदललेली नव्हती. मग एक स्त्री म्हणून तुम्हाला असं नाही का कधी? मी जेव्हा गावात आले त्याला माझे वडील होते. म्हणजे सामानासहित आम्ही 27 तारखेला इंटरव्ह्यू झाला. मला त्यांनी लगेच सांगितलं उद्या हजर व्हा. ठीक आहे म्हटलं. आम्ही गेलो. मला ती जी स्कॉलरशिप होती BAची ती मला MA पर्यंत मिळणार होती, PhD पर्यंत मिळणार होती. तर आमच्या वडिलांचं चाललं होतं तू MA हो. मी त्यांना एकच सांगितलं मी आयुष्यात कधी MA होईल पण आता मला तुम्हाला तुमच्या एवढ्या कष्टातनं तुम्ही आलात ना दिवस काढलेले आहेत. मला तुम्हाला शांतपणानं तुम्ही हे करता मुलींनी तुम्हाला खाऊ घातले आणि तुम्ही आरामात राहिला का मला बघायचं. हे 2 तास त्यांनी माझ्याशी त्यात वाद घातला की तू शाळेला जायचं MA ला जायचं. मी जाणार नाही. मी MA होईल पण मी नोकरी करते होईल. घरात काय भले 100 रुपये येत आहेत येऊ दे. त्यावेळेला तुमचा निर्णय होता परिस्थितीनुसार केला तुम्ही की MA नंतर मी करू शकते पण आता मला नोकरी करायची. आता मला नोकरी करायची. कारण ही सगळी बाकी भावंड आहे ती कशात खायची. बरं आमच्या बहिणीला म्हणजे ती सर्व्हिस करायला मिळते म्हणून तिला काय जास्त पगार नव्हता. तिला 60 रुपये पगार होता. त्यातले 20 रुपये उमरजून करायला भाड्यालाच जायचे. त्यामुळे मग वेगवेगळ्या सर्व्हिसला मी सुरुवातीला लागलेलं. मग त्यावेळेला डॉक्टर ओझड यांच्या घरात राहिले. गावात तसं कोरेगाव तालुक्यामध्ये 1 नंबरचं डांबरट गाव. कुठल्याही बाईला म्हणजे ती पेठेतल्या रस्त्याने जाणार नाही एवढ्या त्या गावाची विचारसरणी. मग त्याच्यातून तुम्हाला असं कधी लेडीजला बोलता शकतं मग ते कसं नाही. काय माहिती का शाळेमध्ये आपल्या B. कदम सर, राजेंद्र बाळकृष्ण कदम
त्याचे वडील तिकडं जे जीएन कदम राहतात तिथं त्यांचे ते काका म्हणजे ते त्यावेळेला सरपंच होते गावचे आणि शाळेत शिक्षक पण होते. त्यामुळं ज्या लोकांनी गावातल्या शाळा स्थापन केली होती त्यांचा पाठिंबा फार मोठा होता. म्हणजे तुम्हाला मिळाला म्हणून तुमच्यावर संभाजीराव कदम, प्रतापराव कदम, नंतर पुन्हा परत डॉक्टर उजरडे, नंतर हे बी कदम सर, आज शांतूबाई भंडारी. तर ह्या लोकांचं हे होता म्हणजे त्यांची विचारसरणी चांगली होती. शिक्षणासाठी ते लोक बाहेर जाऊन शिकले ते आणि गावातल्या मुलांना शिक्षणाला बाहेर जाता येणं शक्य नाही हे लक्षात घेऊन त्यांनी शाळा स्थापन केली. मग तिथं आपल्याकडे कोणतरी चांगला शिक्षक आहे म्हणून तुम्हाला ते प्रोटेक्ट केलेलं असणं गेलं म्हणजे ती तुमच्यावरती चांगली गोष्ट आहे. बरंच नाही, पण गावात एक वैशिष्ट्य होत आहे वेगळंच, चांगल्याला चांगलं आहे आणि वाईटाला त्याला हे पण लागून देणार. तसं नाही बाई, चांगल्याला चांगलं आहे ते मान्य, पण आजही समाजामध्ये एखादी स्त्री पुढे चालली की शक्यतो पितृसत्ताक आपली समाज पद्धती त्याच्या तुमच्या बाबतीत तसं नाही झालं कारण की त्यांना एक शिक्षक म्हणून तुम्ही तिथं हव्या होता. मी त्या गावातच राहिले म्हणजे जिथं त्या गावात राहिल्यामुळं आणि अशा ठिकाणी राहिले की जिथून माणसांचा सारखा जाणं. त्यामुळं बरं त्या ज्या घरात राहिले डॉक्टरांच्या त्यांची बहीण, तर त्यांची बहीण पण ती म्हणजे आमच्या बरोबर शिक्षक वगैरे सगळेच म्हणजे त्यांच्या घरातलेच होते. त्यामुळं त्यांचा धाक होता. खालनं जाणाऱ्या येणाऱ्या बायकांना सुद्धा पुरुषांना सुद्धा त्यांचा धाक वाटायचा. त्यांचं किराणामालाचं दुकान होतं, कोणी काय चुकलं की त्या बोलायला कमी करायच्या नाही. म्हणजे अशा याच्यात मला राहायला मिळालं, नकळतपणे मी प्रोटेक्ट होते. त्याच्यामुळे ते पुढचं काम करताना आणि माझं एक होतं की मला खालतोपणा अजिबात आवडायचं नाही. मी खालच्या आळी वरच्या आळी तुमचं तुम्ही बघून घ्या, मी शाळेतली शिक्षक आहे, मला सगळ्या आळीचे खालच्या आळी वरच्या आळी मधली आळी आणि कुठली बॅग गावची मला सगळे सामान आहे. त्यामुळे मला तुमच्या आळी वादात ओढायचं नाही. आणि आणखी एक गोष्ट की आपल्या विद्यार्थ्यांशी आपण प्रामाणिक, संस्थेचं भांडण संस्थेत चालू आहे, गावातली भांडणं गावात चालू आहे. माझं आणि मुलांचं नातं मायलेकराचं. पण मी असंही ऐकलंय की बऱ्याचदा असं झालं की संस्था चालू म्हणजे ठेवताना संस्था चालू ठेवताना असे पैसे पण नव्हते, पगार काहीच नाही. आमचे वर्ष पगार होत नव्हते. तुम्ही पण असं म्हणजे बाहेरच्या गावी जाऊन नाटकं वगैरे केली मी ऐकून नाही सांगते. आम्हाला सुरुवातीला तुला सांगते जवळजवळ तरी 4 वर्ष तरी कधी पगार वेळेला झाला नाही. कसं असायचं, मार्च अखेरीला ग्रँट यायची वर्षभराची आणि मग त्यावेळेला ती ग्रँट वर्षभर पुरवायची. ग्रँट कशी असते, मागचं जे झालेलं आहे ते पास करून त्याच्यावरची ग्रँट या वर्षात मिळणार. मग तो मागच्या वर्षाचा आलेला आपण पैसा खर्च केला तो आता आपल्या बँकेत आहे, तो आपण पुढं हे करत राहायचं, पुरवत राहायचं. पण असा इथे सुरुवातीला जूनला पगार होईल, जुलैला होईल, ऑगस्टला होईल, सप्टेंबरला होईल, त्याच्यापुढे पैसा नसायचा. आणि उरलेल्या ग्रँटच्या काही याच्यात हप्ते यायचे असायचे ते पण आलेले नसायचे. मग आम्हाला पुढे 4-4, 5-5, 6-6 महिने पगार मिळायचा नाही. पण तो किराणा माल कधी आम्हाला त्यांनी आढळलं नाही, घेऊन जा आम्हाला माहिती. किराणा मालाचं कधी आढळलं नाही. भाजी बाजारामध्ये गेलं ना तर सगळ्यांनी भाजी उधार द्यायची.